चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगलातील मौल्यवान ठेवा म्हणजे सागवान लाकूड. इथलं सागवान लाकूड आता जगतात ब्रँड बनला आहे. FDCM अर्थात वनविकास महामंडळ हे वनविभागाचे एक सरकारी महामंडळ आहे. जंगलव्याप्त जिल्ह्यात इमारतीसाठी लागणारे सागवान आणि इतर प्रजातीचे लाकूड कापून ते व्यावसायिक पद्धतीनं विक्रीसाठी उपलब्ध करून देणं महामंडळाचं काम आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर म्हणजे इथला मध्यवर्ती भांडार आणि बाजार आहे. चंद्रपूर FDCM प्रकल्पात आलापल्ली येथील आरा गिरणीचा देखील समावेश आहे. 1921 पासून 2021 पर्यंत या प्रकल्पाची साधारण उलाढाल 60 लाखांची होती. मात्र माजी वनमंत्री आणि बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नानं आधी नवं संसद भवन, मग राम मंदिर, पंतप्रधान कार्यालय, उपराष्ट्रपती निवास आणि यासह आता काशी विश्वनाथ मंदिरात होणाऱ्या जीर्णोद्धार कार्यात इथलं जगप्रसिद्ध सागवान लाकूड वापरलं जात आहे. FDCM चंद्रपूरनं मागील 5 वर्षात चक्क 6.5 कोटींची उलाढाल केली आहे. आता देशभरातून ऑर्डर्सचा प्रचंड ओघ वाढला आहे. यात सरकारी आणि खाजगी खरेदीदार यांचा समावेश आहे. मूल्यवर्धन करत केवळ सागवान लाकूड उपलब्ध करून देण्याऐवजी वनविकास महामंडळ तयार फर्निचर व्यवसायात उतरला आहे. उत्तमोत्तम यंत्रसामुग्री वापरून ग्राहकाला हवे तसे फर्निचर बनवून देण्यात इथले शेकडो कुशल हात गुंतले आहेत. सरकारी खात्यानं टीम म्हणून काम करायचं ठरवलं तर काय होऊ शकतं याचं उदाहरण FDCM चंद्रपूरनं घालून दिलं आहे. चंद्रपूर FDCM आता सागवान व्यवसायात एक ब्रँड बनला आहे. पेन ठेवण्यासाठी पेन ठेवू शकतो आपण याच्यात. मस्त. हां म्हणजे ऑफिस यूजसाठी छोटे छोटे आर्टिकल आपण केलेले ते. हां आणि प्लस हा चष्माही ठेवता येईल आपल्याला. 2 in 1. ज्याचं आपल्याला ॲडव्हर्टाईज पण होतं आणि पेपर वेट पण. त्यांनी कशावर बनवलं? CNC वर? त्यांच्यावर CNC आहे. भेटून आले पण ते लाकूड घेऊ असं त्याचे चालू आहे. पूर्वीपासून जर सांगायचं झालं तर आपण मोठ्या मोठ्या प्रोजेक्टला फक्त लाकूड पाठवत होतो. तर रॉ लाकूड पाठवल्यानंतर काय व्हायचं, त्यावर प्रक्रिया करून नंतर ते परत समोर जायचं. तर या पद्धतीने जर काष्ट आधारित उद्योग इथे सुरू केले तर लाकडावर प्रक्रिया केली जाईल. स्थानिक जे कार्पेंटर आहेत त्यांना रोजगार मिळेल, पॉलिशवाल्यांना रोजगार मिळेल व त्या निमित्ताने इथे रोजगार निर्मिती होईल. या संकल्पनेतून आपण याच सेंटरमध्ये फर्निचर करणे सुरू केलेलं आहे. सद्यस्थितीत ताडोबा फाउंडेशन कडून 100 बॉक्सची ऑर्डर पूर्ण करण्यात आली आहे आणि सध्या जी ऑर्डर सुरू आहे त्याच्यामध्ये 100 टेबलची ऑर्डर सांगली सैनिक स्कूल येथून आली होती आणि त्याच्यात जवळजवळ 700 ते 800 मॅन्डेज तयार म्हणजे मनुष्यदिन मध्ये काम केलेलं आहे आणि त्याच्यातून हे तयार करून आज ही पहिली कन्साइनमेंट या विभागामार्फत पाठवण्यात येते.